सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या विवजला आजचा महान असा पवित्र पवित्र दिवस आहे. तो म्हणजे आज गुड फ्रायडे आहे प्रियजनांनो. गुड म्हणजे चांगलं, उत्तम. गुड म्हणजे काय? उत्तम. उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे. सर्व विवजला माझ्या ब्लेसेड गुड फ्रायडे प्रियजनांनो. सर्व विवजला, सर्व ख्रिस्ती प्रियजनांना आणि सर्व विवजला ब्लेसेड गुड फ्रायडे प्रियजनांनो. आजचा महान असा दिवस परमेश्वराने तुम्हाला माझ्या माझ्या आणि तुमच्या जीवनात लागू दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया आणि त्याच्या सुंदरशा जिवंत लिखित वचनाकडे वळूया. जिवंत, कारण परमेश्वर जिवंत देव आहे. प्रभू येशू मसीहनं मृत्यूच्या नागीला, सैतानाच्या मृत्यूच्या नागीला पायाखाली उचलले, सैतानाचा सर्व नाश केला आणि तो विजय वीर झाला. मृत्युंजय विजय वीर झाला प्रियजनांनो. आणि तो विजयवीर खरा जिवंत देवाचं हे खरं जिवंत लिखित वचन आहे. वचन म्हणजे काय? प्रॉमिस. मी तुम्हाला देणार म्हणजे देणार, 100% देणार प्रियजनांनो. आणि हे वचनाला त्याच्या स्वर्गीय भांडारातून त्याने दिलेलं आहे. या वचनाला जगात कोणीच बांधू शकत नाही, कारण त्याचं वचन हे दुधारी तलवार आहे. दोन्ही साईडनं दुधारी तलवार आहे. आमच्या प्रभू येशू मसीहच्या वचनाला, त्याच्या जिवंत लिखित वचनाला कोणी टच करू शकत नाही. त्याचा काना मात्रा हलू शकत नाही. प्रियजना, जग आणि जगातलं सर्व काही नाश होऊन जाईल, परंतु परमेश्वराचं जिवंत लिखित वचन टळणार नाही, हलणार नाही. काना मात्रा बिंदू हलणार नाही प्रियजनांनो. त्याच्या सुंदरशा जिवंत लिखित वचनाकडे आपण बोलूया. आजचा महान असा उत्तम शुक्रवार, उत्तम म्हणजे गुड प्रियजनांनो. हा महान असा उत्तम शुक्रवार तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने तो भरभरून काढो आणि त्याच्या वचनाकडे बोलूया. आज वचन मिळालेले 2 कोरिंथियन्स 5th chapter 14-15, म्हणजे दोनच वचन आहेत प्रियजनांनो. 2 कोरिंथियन्स पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 ते 15 हे दोनच वचन आहेत प्रियजनांनो. सुंदरसं वचन आहे आणि त्याचं गूढ रहस्य आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी मिस्ट्री आहे त्याच्यामध्ये, आणि ती मिस्ट्री, तो राज परमेश्वराने तुम्हाला आणि मला तो उघडा केला, ओपन केला. आणि तो दुष्ट सैतान आज तो 0 पॉवर आहे. तो तुम्हाला मला काहीच करू शकत नाही प्रियजनांनो. जशी कोंबडी असते ना, कोंबडी, तुम्ही सगळेजण चिकन खात असाल किंवा नसेल खात असाल तरी तुम्ही पाहिलं असेल, कोंबडी जेव्हा कापतात, जे लोक आहेत, कसंही लोक, जी कोंबडी कापतात आणि त्याला छिलतात ना, असं छिलतात, त्याचा मांस पूर्ण काढून टाकतात. प्रियजनांना, आज त्या दुष्ट सैतानाची हालत तीच आहे प्रियजनांनो. जो आद्यदूत म्हटलेला, जो दियाबल सैतान, जो दुष्ट सैतान आहे, ज्याने परमेश्वरासोबत युद्ध रचलेले आहे, हा परमेश्वराचे संगती तो युद्ध करत आहे प्रियजनांनो. त्याच्या लेकरांना, प्रभूच्या लेकरांना तो घेऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जसा सिंह फाडतो, कोणाला फाडतो? अस्वलाला फाडतो, तसा तो जुनाट अजगर साप असा वासून बसलेला आहे की हा मुलगा कधी दारू पितो, ही मुलगी कधी शिव्या देते, ही मुलगी कधी भांडणं करते, ही मुलगी कधी मला त्रास देणार, ही मुलगी कधी माझ्या पंजात येणार आणि मी हिचा सर्व नाश करेल. जसा आदामाचा त्याने सर्व नाश करायचा प्रयत्न केला, तसा तो आज तुम्हाला आणि मला तो टपून बसलेला आहे. त्याला तो 0 पॉवर आहे. आज प्रभू येशू मसीहनं त्याला 2000 वर्षापूर्वी जे त्याच्यासाठी युद्ध लढला आणि त्याच्या मृत्यूची नांगी त्या अधोलोकात जाऊन तो लढला आणि त्याला 0 पॉवर केलं. त्याला पूर्ण नंग करून टाकलं प्रियजनांनो. जशी कोंबडीला पूर्ण त्याची चामडी काढून उधळून टाकतात,
तशा रीतीनं आज त्या दुष्ट सैतानाला प्रभू येशू मसीनं उधळून टाकलेला आहे. आणि तो दुष्ट सैतान आज बिग बिग झिरो पॉवर आहे. आणि त्याला तुम्ही आणि मी डरणार, घाबरणार? हो, आलं रे बाबा, संकट आलं, घाबरणार? ठीक, तुमची आणि माझी जिंदगी मग थू, काय आपली जिंदगी? आपण सुपर 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 पॉवरचे लेकर आहोत, तुम्ही आणि मी. सुपर डुपर सुपर 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 पॉवर ऑल मायटी होली होली गॉडचे आम्ही लेकर आहोत. प्रेजरांनो, तुम्ही आणि मी त्या साध्या लिंबूला, मिरचीला घाबरणार? नो 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 नो, आम्ही नाही घाबरणार. आम्ही त्याला पायाखाली तुडवून पळू, कारण परमेश्वराने आम्हाला तो दिलेला अधिकार आहे. सांप और बिच्छुओं का रोकने का अधिकार परमेश्वर प्रभु यीशु मसीह ने हमको दिया है. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर आहे तो. तुम्हाला आणि मला किती 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 सर्व काही त्यांनी देऊन टाकले. प्रियजनांनो, जेव्हा प्रभू येशू मसीहला या क्रूस खांबावर टांगतात, आज तो दिवस आहे आणि तो दिवस आम्ही स्मरण करतो. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहने म्हटलेलं आहे, माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. तर त्याचं स्मरण आम्ही करतो. आणि त्याचं स्मरण, त्याच्या प्रीतीपूर्ण बलिदानाचं स्मरण प्रत्येक दिवशी तुम्ही आणि मला केलंच पाहिजे. प्रियजनांनो, कारण त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी पूर्ण प्रीतीचं बलिदान केलं. त्याचं दुःख जर आपण बोललं तर ते दुःख आपण विचार जरी केला, आपला हृदयांतकरण जीवात्मा हादरून जातो की माझ्या प्रभूनं एवढा महान प्रतापशाली युगोका राजाने एवढं मोठं दुःख मस अपराधासाठी, मस पापीसाठी सहन केलं. म्हणजे काय मी करू आता त्याच्यासाठी आणि काय करू नये. प्रियजनांनो, असं तुमचा आणि माझा हृदयांतकरण जीवात्मा हादरून जाणार. प्रियजनांनो, अशा रीतीनं प्रभू येशू मसीहचा आपल्यावर अतोनात प्रीती आहे. प्रियजनांनो, बघा, सुंदर वचन आहे. जेव्हा प्रभू येशू मसीहला त्या क्रूस खांबावर नेतात, तो आपल्यासाठी आनंदाने प्राण देतो, आनंदाने प्राण देतो. प्रियजनांनो, त्यांनी आनंदाने पूर्ण प्रीतीचं बलिदान केलं. जी आज्ञा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने दिली, ती आज्ञा प्रभू येशू मसीहनं पूर्ण पालन केली, पूर्ण आज्ञा पालन केली, पूर्ण प्रीतीचं बलिदान केलं. आणि माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी त्यांनी प्राण दिला. तो गाडला गेला आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो विजयी वीर झाला. प्रियजनांनो, आणि त्याचा महान असा स्वर्ग रोहन झालं. प्रियजनांनो, आणि महान असा पवित्र आत्मा त्यांनी तुम्हाला मला दिला. आणि त्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे हे त्याचं जीवित लिखित वचन त्यांनी दिलेलं आहे, प्रेषित पाऊलच्या द्वारे. ते आपण वाचूया. प्रियजनांनो, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आता मी भांडणार ना त्याला, मी त्या व्यक्तीला भांडणार, मी खूप शिव्या शाप देईल, बघतो आता. हे करू नये म्हणून तो त्याची प्रीती आपल्याला आवरणार. त्याची प्रीती, तो माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला. त्यांनी म्हटलं, जे त्याला मारत होते त्या दुश्मन लोकांसाठी प्रभू येशू मसीहनं प्रार्थना केली. हे पित्या, याचना केली, विनंती केली, हे पित्या, या लोकांना क्षमा कर. हे पित्या, हे काय करत आहे, यांना कळत नाही, यांना तू क्षमा कर. प्रियजन, आज तुम्हाला आणि मला हेच करायचं आहे. प्रियजनांनो, किती कोणी तुम्हाला शिव्या दो, किती तुम्हाला कोणी मारो, प्रियजनांनो, हा गालात मारतो का बेटा तू, तर हा गाल पण घे. कारण मी येशूचं लेकरू आहे. कारण मी येशूचं लेकरू, मला हे करणं आहे, त्याची आज्ञा आहे. त्याची आज्ञा काय? हे हुकूम आहे त्याचा, हे करा म्हणजे ते करायचंच आपल्याला. प्रियजनांनो, आणि बघा तुम्ही, मग तुम्हाला जो व्यक्ती मारणार आहे तो म्हणजे, अरे खरोखर हा येशूचा लेकरू आहे, खरोखर हा येशूचा लेकरू. जसा तो शताब्दीपती जो उभा होता प्रभू येशू मसीहला मारून टाकण्यासाठी, तो उभा होता, पाहत होता कसं मारते, अजून मारा करून. तो म्हणायचा शताब्दीपती न, तो शताधिपती.
एवढा मोठा तो सैनिकाचा तो अधिकारी असताना, प्रभू येशू मसीहला ते लोक किती क्रूर कठोर रीतीने मारत असताना, जेव्हा प्रभू येशू मसीहचा प्राण तो समर्पित करतो, हे पित्या मी आपला आत्मा तुला समर्पित करतो म्हणून प्रभू येशू मसीहला जोरात हंबरडा फोडला आणि प्राण दिला प्रियजनांनो. आणि त्यावेळेस जेव्हा प्रभू येशू मसीह प्राण देतात त्यावेळेसची घटना काय झाली, किती घटना घडली बघा. धड्या उघडल्या, भूमिकंप झाला आणि पूर्ण देशभर अंधार, पूर्ण सूर्याने तोंड झाकले, लपवले तोंड. स्वर्गीय पिता परमेश्वराने पाठ दाखवली. स्वर्गीय पिता परमेश्वर पाहू नाही शकला की माझा मुलगा यांचे पाप सगळे घेऊन तो पूर्ण पापाने आपले पाप त्याने आपल्यावर घेतले आणि आपल्याला धार्मिक ठरवण्यासाठी तो पापी झाला. प्रियजनांनो, तो पापी झाला, त्याने आपले पाप त्याच्यावर घेतले आणि तो पापी झाला. प्रियजनांनो, त्याला पाप ठाऊक नाही, जो निष्कलंक पवित्र परमेश्वर असताना तो पापी झाला. प्रियजनांनो, आपल्या अपराध त्याने आपल्यावर घेतले आणि त्याने तो क्रूसखांबाचा भयंकर दुःखदायी मरण त्याने सहन करून दाखवलं. प्रियजनांनो, सहन केलं, पूर्ण सहन केलं आणि तोडातोड शब्द नाही काढला. प्रियजनांनो, केवळ सर्वांना आशीर्वाद दिला, सर्वांना क्षमा केली, त्या चोराचा उद्धार आणि तारण केला. तू आजच मज बरोबर सुखलोकात असणार. आणि आपल्या आईची, मारियाबाईची काळजी घेतली. मारियाबाई मायला तो विसरला नाही. प्रियजनांनो, मरत असताना सुद्धा आपली मायची काळजी घेतली. ह्या बघ तुझा मुलगा. आणि योहानानं म्हटलं, ही बघ तुझी आई. आणि त्या प्रेषित योहानाने त्या दिवसापासून मारियाबाईला सांभाळले. प्रियजनांनो, ही सर्व प्रीतीचे वचन आहेत. त्या प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहला तहान लागली. का तहान लागली? मी एवढी प्रीती करून दाखवत आहे, एवढी मोठी प्रीती करून दाखवते, आता तरी माझे लेकरं, आता तरी जगातले लोक माझ्यावर प्रीती करतील का? त्या प्रीतीची तहान प्रभू येशू मसीहला लागली. प्रियजनांनो, बघा, त्याला तहान लागली आपल्या प्रीतीची, माझ्या तुमच्या प्रीतीची. परमेश्वराला तहान लागली. का तुम्ही आणि मी त्याच्यावर प्रीती करतो का? प्रियजनांनो, आपलं दुःख, संकट, त्रास तेच सांगत राहणार काय? त्याची सेवकाई नाही करणार काय? एक तरी आत्म्याला तुम्ही सांगता का गॉड इज लव? प्रभू येशू मसीह तुमचे बहुत प्यार करताय म्हणता का? प्रियजनांनो, आतापर्यंत नसेल म्हटलं, पण आतापासून म्हणा. एक वचन खूप कठीण आहे का? खूप कठीण आहे का? कोण मारते तुम्हाला? मार खाऊन घ्या ना प्रभू येशूसाठी. किती मारतील? अरे जान तो देना है एक दिन, उसके लिए देंगे तो क्या वो धन्य, ते धन्य लाभदायक मरण मला आणि तुम्हालाही लाभो. प्रियजनांनो, असं ते धन्य आणि लाभदायक मरण आहे, कारण त्याचं सानिध्य आपल्याला तो देणारा सार्वकालिक जीवन हे किती महान आहे. प्रियजनांनो, त्याचं सानिध्य म्हणजे काय? जो देवादिदेव ऑल माहिती गॉडच्या सानिध्यात असणं म्हणजे सर्वात मोठं धन आपल्याला लाभलेलं आहे. प्रियजनांनो, कारण त्यांनी आपल्याला त्याच्या महाराष्ट्रा पवित्र बलिदानाच्या द्वारे 3 वस्तू मोठ्या मिळाल्या. पहिली वस्तू सार्वकालिक क्षमा, जे की पूर्ण जग तुम्ही फिरा तुम्हाला नाही मिळणार. जोपर्यंत तुम्ही या क्रूसखांबाकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणार, तेव्हाच तुम्हाला सार्वकालिक क्षमा मिळणार, सार्वकालिक मुक्ती मिळणार, सार्वकालिक जीवन मिळणार, सार्वकालिक माफी, सार्वकालिक मुक्ती, सार्वकालिक जीवन. प्रियजनांनो, आणि जिवंत देवाच्या संगतीत आपण राहू, जिथं दुःख नाही, जिथं आनंद आहे, सार्वकालिक आनंद, जिथं कष्ट नाही, जिथं रोग नाही, जिथं दुखणं नाही, जिथं मेहनत नाही, जिथं भांडणं नाही, तिथं केवळ शांती
आनंद, परमेश्वराचा आनंद, शांती आणि परमेश्वराचा प्रकाश. तिथं अंधार नाही, तिथं अंधार नाही प्रियजनांनो, तिथं प्रकाश, परमेश्वर स्वतः आपला प्रकाश आहे प्रियजनांनो. परमेश्वराने काय काय दिले बघा आपल्याला. त्याच्या प्रीतीच्या द्वारे तो आपल्याला आवरून धरतो. रोज मेरी शिव्या नको देऊ, रोज मेरी घाण बोलू नको, रोज मेरी तू शिव्या देऊ नको, कोणाला शाप देऊ नको, भांडू नको. तर त्याने केली ना प्रीती, त्याने कशी केली प्रीती? सबको माफ करो, सबको माफ करो, दुश्मन से प्यार करना मसीहा सिखाते हैं, अपनों को तो सभी प्यार करते, दुश्मन से भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. प्रियजनांनो, खूप कठीण आहे का? कठीण आहे, पण पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही आहे. इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट पॉसिबल आहे प्रियजनांनो. आणि तो आपल्यासाठी मेला. एक एक जो खरा जिवंत देव, जो एक प्रभू येशू ख्रिस्त, तो मेला, तो सर्वांसाठी तो मेला. तर सर्व आपण त्याच्या संगती मेलो आणि पुन्हा उठला त्याच्या करता जगावे. पुन्हा उठला म्हणजे काय? पुन्हा कोण उठलं? पुन्हा कोण उठलं? तर हा प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. खचित खचित माझा प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. खरोखर माझा प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्त खचित खचित उठला आहे. आणि तो उठला आहे त्याच्या करता मला आणि तुम्हाला जगायचे आहे प्रियजनांनो. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला जगायचे आहे प्रियजनांनो. आज तुम्हाला आणि मला प्रश्न आहे की आपण कसे स्वभावाचे आहोत बघा मनुष्य प्राणी. मी आणि तुमचा स्वभाव कसा आहे? माझी इच्छा आहे ना, माझी इच्छा आहे, मी नाही करणार प्रार्थना, मला नाही करायची प्रार्थना, मला नाही वाचायचं बायबल, माझी इच्छा, माझी मर्जी, मला नाही जायचं चर्चला, मला त्या सेवकाचं नाही ऐकायचंय. प्रियजनांनो, हे सर्व करू नये. ही जी बुद्धी भ्रष्ट बुद्ध झालेली सैतानाने दिलेली बुद्धीला, म्हणून प्रभू येशू मसीहला काट्यांचा मुकुट टाकतात की जेणेकरून या बुद्धीने घाण विचार करू नये, घाण विचार करू नये, म्हणून ते काटे टोकले त्याला. प्रियजनांनो, तर ही आपली मर्जी बन, आपली इच्छा बन. मी नाही ऐकणार असं म्हणतो ना पुष्कळ जण. आणि का मी ऐकू? का करू? पुष्कळ लोक असेच करतात क्वेश्चन. का करू मी? का का अरे का काय? येणी करून टाकलंय ना आपल्यासाठी सर्व करून टाकलेले. त्याच्यासाठी तो आपल्याला आवरून धरतो. त्याची ही प्रीती आपल्याला आवरून धरते प्रियजनांनो. त्याने केलेली ही प्रीती आपल्याला आवरून धरते. नाही, गप्प बस, सहन कर, चुप, काय सांगतात पाळक ते आई, आणि तसं कर. जेव्हा त्या लाजर मरतो. कोणता लाजर? जो धनी, जो श्रीमंत मनुष्य असतो ना, तो श्रीमंत मनुष्य खातो आणि तो लाजर त्याच्या मेजच्या खाली पडलेला चूर खातो आणि तो लाजर मरतो आणि हा श्रीमंत मनुष्य पण मरतो. आणि दोघं मरतात आणि दोघं जातात कुठे? श्रीमंत मनुष्य अधोलोकात जातो, जिथं अग्नी आहे, नरकात जातो. आणि लाजर ज्याने दुःख उचलले, चूर खाल्ला, आणि त्याला सगळ्या फोड्या येतात आणि ते फोड कुत्रे चाटतात. प्रियजनांनो, अशा त्या आजाराच्या परिस्थितीमध्ये पण तो सहन करून परमेश्वराला धन्यवाद देत असतो. प्रियजनांनो, अशा लाजराला परमेश्वर अब्रामाच्या उराशी, उर म्हणजे हे जवळ, म्हणजे छातीशी एकदम उराच्या कडे जवळ बसलेला पाहतो. तो श्रीमंत मनुष्य म्हणतो, बापरे, हा तर माझ्या मेजच्या खालची चूर खायचा. मग तो विनंती करतो, अब्रामा, थोडस एक करंगळीचा असा डीप करून त्याचा हातामध्ये पाणी तरी माझ्या तोंडाला दे, तेवढं तरी मला एक थेंब पाणी दे.
तर अब्राहम त्याला म्हणतो, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फार मोठी दरी आहे आणि ती दरी क्रॉस नाही करू शकत. ती दरी क्रॉस नाही करू शकत. बघा, परमेश्वराने आपल्याला अधोलोक दाखवला. अधोलोक म्हणजे जे नरक, नरक म्हणतो ज्याला हेल, हेल सुद्धा दाखवून दिला परमेश्वराने. हेल आणि हेवन, हेवन आणि हेल हे दोन्हीचं प्रगटीकरण परमेश्वराने प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला कळून टाकले. कसं आहे तर अब्राहम काय म्हणतो, अब्राहमाला तो विनंती करतो की पुन्हा या लाजराला जगात पाठव, म्हणजे माझे जे भाऊ आहेत ते माझ्यासारखे वागतात, त्यांनी तरी तसं नाही वागू, तर परमेश्वराच्या मार्गात चालावं म्हणून तू याला पाठव. तर अब्राहम म्हणतो, याला तर मी नाही पाठवू शकत आता, कारण जीवन जन्म केवळ एकच आहे. दोन जन्म नाही, एकच जन्म, एकच जीवन आहे, एकदाच जन्म आहे आणि एकदाच मरण आहे आपलं. तर तो म्हणतो, जे त्याच्याकडे जे सेवक आहेत, संदेष्टे आहेत, त्यांनी त्यांचं ऐकावं. प्रियजनांनो, आज तुमच्याकडे माझ्याकडे कोण सेवक आहे, कोणताही सेवक असो, काही त्याचं नाव असो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला तो दिलेला आहे. तर त्याचा आदर करा, त्याचा आदर करा, त्याचा सन्मान करा आणि जे तो काही सांगतो ते ग्रहण करा आणि ती आज्ञा पालन करा. प्रियजनांनो, हे तुम्ही कराल ना, सर्व काही मिळालं. प्रियजनांनो, ज्या परिस्थितीत तुम्ही असाल ती परिस्थिती परमेश्वर बदलणारा आहे, असा विश्वास धरा. आज मी संकटात आहे, आज मी कर्जात आहे, आज मी दुःखात आहे, परमेश्वर प्रभू येशू मसीह सर्व सर्व प्रश्नांचा, सर्व प्रॉब्लेमचा एकच सोल्युशन आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्व काय करले. प्रियजनांनो, फक्त तुम्हाला मला विश्वास ठेवायचा आहे की माझा प्रभू देणार, 100% देणार. प्रियजनांनो, असा अनुभव तुम्ही घेऊन पहा. मी अनुभव घेत आहे आणि छाती ठोक ठोक पर म्हणत आहे की माझा परमेश्वराचा मी अनुभव घेऊन पाहिला आणि तो किती चांगला आहे, तो किती गोड आहे. हा अनुभव मी रोज प्रति दिवशी घेते आणि प्रियजनांनो, आणि तो मला इतका आनंद देतो, इतका आनंद, इतकी शांती देतो की मग मी म्हणते, अरे बापरे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. प्रियजनांनो, हे सर्व समजण्यास आपण मेलो त्याच्या संगती. आपला सर्व हा घाण स्वभाव प्रभू येशूच्या मरणाने, त्याच्या एकच, तो एकच जो मेला त्याच्या संगती आपण सर्व ते घाण स्वभाव, त्या दुष्टाला मारून टाकले, त्या आदामाने जे पाप केलं त्याला मारून टाकले आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो उठला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी पुनरुत्थित हो. प्रियजनांनो, आणि त्याच्यासाठी आपल्याला जगायचंय. त्याचं पवित्र शरीर रक्त जेव्हा आपण ग्रहण करतो तर त्याचं जीवन आपल्यात येते, त्याचा स्वभाव आपल्यात येतो आणि आपण जगू, त्याच्याकरता आपण जगू, त्याच्यासाठी आपण जगू. प्रियजनांनो, आणि परमेश्वर आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढू. आमेन.